नमस्कार मित्रांनो, आज आपण भारताच्या सीमेला लागून असलेल्या देशांची माहिती बघणार आहोत. त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, जेणेकरून अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, हा आहे बांगलादेशचा झेंडा. ह्या देशाच्या पंतप्रधानांचे नाव आहे शेख हसीना. बांगलादेशची राजधानी आहे ढाका. येथे मुद्रा वापरली जाते टका. येथील संसदेचे नाव आहे जातीय संसद. ह्या देशामध्ये भाषा ही बंगाली वापरली जाते. पुढील देश आहे चीन. हा आहे चीनचा झेंडा. ह्यामागे जी भिंत दिसत आहे ती द वॉल म्हणून ओळखली जाते. ती चीनची भिंत आहे. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग. चीनची राजधानी बीजिंग. तेथे मुद्रा वापरली जाते युआन व तेथील संसदेचे नाव आहे नॅशनल पीपल काँग्रेस व तेथे भाषा बोलली जाते चीनी. तिला मंदारिन पण असे म्हटले जाते. मित्रांनो, देशाचे नाव आहे म्यानमार. हा आहे म्यानमारचा झेंडा. म्यानमारच्या पंतप्रधानाचे नाव आहे मिंग आंग हलाइंग. म्यानमारची राजधानी आहे नेपिताव. म्यानमारमध्ये मुद्रा ही कॅथ ह्या नावाने प्रसिद्ध आहे. म्यानमारच्या संसदेचे नाव आहे पितू हलुताओ. म्यानमारमध्ये भाषा ही बर्मी बोलली जाते. मित्रांनो, हा आहे पाकिस्तानचा झेंडा. पाकिस्तानच्या पंतप्रधानाचे नाव आहे शहबाज शरीफ. पाकिस्तानची राजधानी आहे इस्लामाबाद व तेथे मुद्रा ही पाकिस्तानी रुपया म्हणून वापरली जाते. पाकिस्तानी संसदेचे नाव आहे नॅशनल असेंब्ली. ह्या देशामध्ये भाषा ही उर्दू बोलली जाते. पुढील देश आहे श्रीलंका. हा श्रीलंकाचा राष्ट्रीय झेंडा व श्रीलंकाचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे. श्रीलंकाची राजधानी श्रीजयवर्धनेपूर कोट्टे व दुसरी राजधानी कोलंबो. इथे मुद्रा ही श्रीलंकाई रुपया म्हणून वापरली जाते. श्रीलंकाच्या संसदेचे नाव पार्लियामेंट व इथे भाषा ही सिंहली व तमिळ म्हणून वापरली जाते. पुढील देश आहे नेपाळ. नेपाळचा हा राष्ट्रीय झेंडा एकमेव असा झेंडा आहे जो त्रिकोणाकृती आहे. नेपाळचे पंतप्रधान हे के.पी. शर्मा ओली यांची निवड 2024 मध्ये करण्यात आली. नेपाळची राजधानी काठमांडू. येथे मुद्रा ही नेपाली रुपया म्हणून वापरली जाते. संसदेचे नाव राष्ट्रीय पंचायत. येथे भाषा ही नेपाली वापरली जाते. व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब नक्की करा. पुढील देश आहे मालदीव. हा आहे मालदीवचा राष्ट्रीय झेंडा. मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू. मालदीवची राजधानी आहे माले. येथे मुद्रा ही मालदिवियन रुपया ही वापरली जाते. संसदेचे नाव आहे मजलिस. या मालदीवमध्ये भाषा ही दिवेही म्हणून वापरली जाते. पुढील देश आहे अफगाणिस्तान. हा आहे अफगाणिस्तानचा राष्ट्रीय झेंडा. अफगाणिस्तानच्या पंतप्रधानांचे नाव आहे हसन अखुंद. अफगाणिस्तानची राजधानी काबूल. तेथे मुद्रा ही अफगाणी म्हणून वापरली जाते. संसदेचे नाव आहे सुरा. अफगाणिस्तानमध्ये भाषा ही पश्तो आणि दारी ह्या भाषा वापरल्या जातात. पुढील देश आहे भूटान. हा आहे भूटानचा राष्ट्रीय झेंडा. भूतानच्या पंतप्रधानांचे नाव आहे शेरिंग तोबगे. भूतानची राजधानी थिम्पू. येथे मुद्रा ही गुलट्रम वापरली जाते. भूतानच्या संसदेचे नाव आहे पार्लियामेंट. भाषा ही जोंगखा म्हणून वापरली जाते. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ आपल्या जवळील मित्रांना शेअर करा. धन्यवाद.